आपण बघतो आहोत गेली साधारणपणे आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अगदी मुसळधार पाऊस सुरू आहे। तो सर्व राज्यात सुरू आहे। गेल्या 24 तासामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 65 मिलीमीटरपेक्षाही जास्त सरासरी पाऊस झालेला आहे। कारण काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान खात्याने आपल्याला रेड अलर्ट दिलेला होता। आज आणि उद्या परत कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि यामुळे कदाचित आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये जोरदार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे। धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। जिल्ह्यातील जे सर्व पाटबंधारे विभागाचे प्रकल्प आहेत, जी मोठी धरणं आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने राधानगरी, वारणा, दूधगंगा, तुळशी, कुंभी, कासारी, कडवी या सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। शेजारच्या सातारा जिल्ह्यातून कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि काही ठिकाणी रस्त्यांवरती पाणी आलेलं आहे। असं जरी असलं तरी सुद्धा कोणत्याही ठिकाणी कोणत्याही भागाचा कोणत्याही गावाचा पूर्णपणे संपर्क तुटलेला नाही। प्रत्येक ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोणताही चिंता करण्याचं, भीती बाळगण्याचं काही कारण नाही आहे। जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नेटकं नियोजन केलेलं आहे। जिल्हा प्रशासन आवश्यक ती सर्व साधन सामग्री आणि इथं माझ्यासोबत आपल्याला उभे राहिलेले जे दिसतात सर्व आपत्ती व्यवस्थापकांच्या चमूसह सर्व तालुक्यांमध्ये सज्ज आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये आवश्यक प्रमाणात बोटी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, दोर असं आवश्यक सर्व साहित्य उपलब्ध आहे आणि त्यांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर करू शकतील असे आपले प्रशिक्षित असलेले स्वयंसेवकही तयार आहेत। जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीला NDRFचे एक पथकही दाखल आहे। त्यामुळे जर कोणत्याही ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते असं वाटलं तर जिल्ह्यातील नागरिकांना मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून नम्र आवाहन करू इच्छितो की 1077 ह्या आपल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टोल फ्री क्रमांकावरती आपण संपर्क साधावा। आपल्याला जर आजूबाजूला मदतीची आवश्यकता असेल तर या क्रमांकावरती फोन करून आपण मदतीची मागणी करू शकता। कोणत्याही परिस्थितीत आपण कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। जिल्हा प्रशासनाच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करावं। धन्यवाद।